आखतो आहे. प्रगत शेतकरी आपल्या ठाणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय. यावेळेस विविध योजनांमधून 46 शेतकऱ्यांना नवीन विहिरी देण्यात आल्या. आधुनिक शेती पद्धती आणि पारंपरिक बियाणांचं संवर्धन यामुळे उत्पादन आणि उत्पन्न वाढत आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानाची देखील चांगली सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. सुमारे 1,500 रुग्णांना घरपोच सेवा या ठिकाणी आपण दिली जाते आहे. सिकल अभियानात 6 लाख तपासण्या केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे HPV लसीकरण करून हजारो मुलींना कर्करोगापासून वाचवण्याचं काम या ठिकाणी संरक्षण देण्याचं काम यात सुरू आहे. आजपासून आरोग्य विभाग महा डायलिसिस योजना राबवत आहे. 12 डायलिसिस केंद्र सुरू केली जाणार आहेत. एक केंद्र बदलापूरला असेल. शिक्षण क्षेत्रात मिशन भरारीमध्ये नुकतेच ठाणे जिल्ह्यातले 59 विद्यार्थी इस्रोला रवाना झाले. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. पिंक रूम उपक्रमातून मुलींसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण होत आहे. कौशल्य विकास, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना या योजनांचा फायदा मोठ्या प्रमाणावर युवकांना होतोय. ठाणे जिल्ह्यातले खेळाडू सुद्धा सगळीकडे चांगली कामगिरी करतायत. त्यांच्या टॅलेंटला देखील आपण प्रोत्साहन देतोय. आपण क्रीडा संस्कृती जोपासणाऱ्या 9 शाळांना प्रोत्साहन अनुदान सुद्धा दिलंय. मिशन लक्षवेध या खेळाडूंना खूप उपयोगी ठरत आहे. ठाणे जिल्ह्यातल्या सर्वच महापालिका आता नव्या उत्साहाने नव्या दमाने या ठिकाणी कामाला लागलेल्या आहेत. विशेषतः स्वच्छता, आरोग्य, पाणी, रस्ते आणि अशा नागरी सुविधांकडे त्या लक्ष देत आहेत. नवी मुंबई पालिकेने प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय जल पुरस्कार पटकावला आहे. आज आपल्याला माहिती आहे देशात जनगणना सुरू झाली आहे. ही देशातली पहिली डिजिटल जनगणना आहे. 16 मे पासून पहिल्या टप्प्यात प्रगणक आपल्या घरांना भेटी देतील. त्यांना अवश्य सहकार्य करा असं आवाहन विनंती देखील मी या निमित्तानं करतोय. नागरिकांना स्वतःसुद्धा ऑनलाईन पोर्टलवरून माहिती भरता येईल. प्रशासन आणि सरकार त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडीलच. ठाणेकर नागरिक जागरूक आहेत. ते आपलं कर्तव्य एक जबाबदार नागरिक म्हणून पार पाडतील याचा मला विश्वास आहे. गेल्या दीड वर्षापासून आपण सगळे ठाणे परिसरामध्ये चाललेल्या विविध विकास कामांचे साक्षीदार आहोत. ठाणे मेट्रो असेल, ठाणे बोरिवली टनेल असेल, फ्रीवेचा ठाण्यापर्यंत विस्तार असेल किंवा मीरा भाईंदरला सुरू झालेली जिल्ह्यातली पहिली मेट्रो असेल. ठाणे विकासाच्या बाबतीमध्ये बुलेट ट्रेनच्या वेगाने धावतोय याचा आनंद आहे. वडाळा घाटकोपर ठाणे मीरा भाईंदरचा मेट्रो लूप तयार होतोय. ठाणे भिवंडी कल्याण अंबरनाथ तळोजा मार्गे दुसरा लूप नवी मुंबईशी जोडला जातोय. MMR मधल्या 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्कमुळे प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आणि त्यामुळे नागरिकांना देखील अतिशय त्याचा फायदा होईल. ठाण्यात आपण अंतर्गत मेट्रो देखील करतोय. ही मेट्रो मुख्य मेट्रोला जोडली जाईल. मुंबई आणि ठाणे शहरामध्ये आपण पॉट टॅक्सीचा देखील नवीन उपक्रम हाती घेतला आहे. त्याचा शुभारंभ देखील झाला आहे. आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी एका बैठकीमध्ये सूतोवाच केलं होतं आणि त्याची अंमलबजावणी देखील पॉट टॅक्सीच्या माध्यमातून आपण करतोय. या ठिकाणी रुंद रस्ते, मेट्रो, पॉट टॅक्सीमुळे प्रवास अतिशय सुकर होणार आहे. ठाणे शहराची वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कोस्टल रोडचं काम युद्धपातळीवर वेगाने सुरू आहे. हा मार्ग ठाणे शहराच्या बाहेरून जाणारा आहे. त्यामुळे ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होईल. सर्वसामान्यांना परवडेल अशा दरात घरं देण्याची जबाबदारी आहे. परवडणारी घरं ही आमची प्रायोरिटी आहे. ठाण्यात क्लस्टरच्या कामांना सुरू झालेली आहे. मुंबईप्रमाणे ठाणेसुद्धा झोपडपट्टी मुक्त करायचं आहे. विकास होत राहील, मात्र पर्यावरणाचं संरक्षण देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ठाणे शहरात हरित पट्टे जास्त आहेत. त्यामुळे ठाणे शहराचं तापमान इतर शहराच्या तुलनेत कमी असतं. त्यामुळे ठाणे महापालिका, जिल्हाधिकारी आणि इतर महापालिकांना दरवर्षी 1 लाख वृक्ष लागवडीच्या सूचना दिलेल्या आहेत. परवाच आम्ही मंत्रिमंडळामध्ये मोठा निर्णय घेतला. राज्यात 2047 पर्यंत 300 कोटी वृक्ष लागवड करण्याची मोठी मोहीम, मोठं अभियान या ठिकाणी उचललेलं आहे आणि या ठाणे जिल्हा यात निश्चितच या वृक्ष लागवडीमध्ये अग्रेसर असेल असा मला विश्वास आहे. जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या अशा काळू धरणाच्या कामाला देखील वेग देण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत. त्यासाठी जवळपास 450 कोटी रुपये आपण MMRDAच्या माध्यमातून इरिगेशन डिपार्टमेंटकडे वर्ग केलेले आहेत. यासाठी शेतकऱ्यांना आम्ही भूसंपादनाच्या बाबतीत
विश्वासात घेतलंय त्यांचे सहकार्य अवश्य मिळतंय. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पाऊस कमी होईल असा हवामान खात्याच्या विभागाने अंदाज दिलाय. त्यामुळे आतापासूनच पाण्याचं योग्य नियोजन आपल्याला व्यवस्थित करण्याची आवश्यकता आहे. प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. पण पाणी बचत ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि म्हणूनच या ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं वेगाने पूर्ण करून जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिलेले आहेत. परवाच्या झालेल्या बैठकीमध्ये देखील पाण्याच्या साठे पाणलोट क्षेत्र जे आहे ते अधिक विस्तीर्ण करणं, खोलीकरण करणं, रुंदीकरण करणं, त्याचा साठा क्षमता वाढवणं याच्या देखील सूचना दिलेल्या. त्यामध्ये CSRच्या माध्यमातून देखील सहकार्य घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना मी दिलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी कृषी विभाग देखील चांगलं काम करतोय. ठाणे ही आपली कर्मभूमी आहे आणि मला या भूमीतून सामाजिक आणि राजकीय कार्याचे धडे मिळाले. पण आमचा अजेंडा राजकीय नाही तर विकासाचा अजेंडा आहे आणि म्हणून येणाऱ्या काळात ठाणे पॅटर्न देशासाठी आदर्श ठरेल अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो. समृद्ध भारतासाठी आपल्याला समृद्ध ठाणं घडवायचं आहे, समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे. या महाराष्ट्र दिनी आपण पुन्हा एकदा शपथ घेऊया. या राज्याला अधिक प्रगत, सुरक्षित आणि समृद्ध बनवण्यासाठी आपण सर्वजण एक दिलाने, एकजुटीने आणि भक्कमपणे आपण काम करत राहू. परवाच एक कविता वाचली, ती ऐकून मी आपल्या भाषणाचा समारोप या ठिकाणी करतो. मर्द रांगडा दख्खनी उभा दिसे पैलवान महाराष्ट्र, मर्द रांगडा दख्खनी उभा दिसे पैलवान महाराष्ट्र, जगी महान रत्नांची खान असा गुणवान महाराष्ट्र, गात अभंग ब्रह्म पांडुरंग जगी प्रज्ञावन महाराष्ट्र, वाजे संबळ नाचे लेजी नाळ टाळ मृदुंग महाराष्ट्र, देश संकटी धावतो रणी उभा सेवेशी महाराष्ट्र, पिढी संपती युगे लोटती तरी पुढे चाले महाराष्ट्र, असा आपला महाराष्ट्र आहे. आणि म्हणून याचा आज 1 मे महाराष्ट्र दिन आपण साजरा करतोय. सर्वांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो. सर्व अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त, CO, जिल्हा परिषद, अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, ग्रामीण SP स्वामीजी, सर्व इकडे बसलेले लोकप्रतिनिधी, या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी महाराष्ट्र दिनानिमित्त स्वागत करतो, शुभेच्छा देतो आणि सर्व उपस्थित बांधव भगिनी यांना पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय मंत्री महोदय. यानंतर माननीय पालकमंत्री